सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। आपण रोज काहीतरी शिकतच असतो। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आपल्या लड्डू गोपालसाठी नवीन वस्त्रे घरच्या घरी कशी बनवायची। लड्डू गोपाल प्रत्येकाच्या घरी असतो आणि त्यांच्यासाठी आता त्यांची गोकुळाष्टमी येत आहे आणि प्रत्येकीला वाटतं की आपल्या हातांना आपल्या लड्डू गोपालसाठी छानशी वस्त्र बनवावीत। तर अगदी बनवायला सोपी आणि कशी बनवायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। आधी त्यासाठी लागणार आहे आपल्याला पट्टी किंवा तुमच्याकडे टेप असेल तरी तोही चालेल आणि बाजारपेठेतून तुम्ही कोणतंही कापड जसं तुम्हाला वेलवेटचं हवं असेल तर वेलवेटचं विकत आणा, नाही तर तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस एखादा छानसा भरजरी असेल तर त्याचंही छानसं तुम्ही लड्डू गोपालसाठी वस्त्र बनवू शकता। तर चला तर मग। आणि त्यानंतर लागणार आहेत लेस। अशा लेस ज्या 10 रुपये 20 रुपये मीटर मध्ये तुम्हाला सहज बाजारपेठेमध्ये मिळून जातील। या लेस तुम्ही विकत आणायच्या आहेत। जशा जशा तुम्हाला हव्या असतील त्या त्या प्रकारच्या लेस तुम्हाला बाजारपेठेमध्ये मिळतील, पण याची किंमत प्रत्येकाची वेगवेगळी असते, कारण साईज वरती डिपेंड असतं की कुणाची किंमत किती असते। काहींच्यावरती छानसं असं डेकोरेशनही केलेलं असतं, तर त्यावरती डिपेंड असतं की प्रत्येकाची किंमत ही वेगवेगळी असते। तर आपण जो बाजारपेठेतून कापड आणणार आहे किंवा घरातला जो यूज करणार आहे, जो भरजरी असेल तो, तर त्या कापडापासून पहिल्यांदा आपल्याला काय बनवायचं आहे। तर त्यासाठी पहिल्यांदा आपण जसं स्वामींसाठी वस्त्र बनवलं तसंच कानासाठी, कानाला रोज पूजा करताना बनवण्यासाठी हे वस्त्र छोटंसं बनवून घ्यायचं आहे। आता हे वस्त्र मी असे 7 घेतलेलं आहे आणि असं 5 इंचाचं घेतलेलं आहे आणि त्याला फक्त आणि फक्त अशी समोसावाली लेस लावून घेतलेली आहे। आता मी येलो कलरच का निवडला तर आपल्याकडे येलो कलर खूप शुभ मानला जातो आणि कानालाही येलो कलर खूप आवडतो, जसा स्वामींना आवडतो तसा। आता त्यानंतर मी कानासाठीही छान छान, तुम्ही जसं स्वामींसाठी लोडे पाहिलेत तसेच मी कानासाठीही छान लोडे बनवलेत बघा। फक्त मी स्वामींसाठी तर निळ्या कलरचे स्टोन वापरले होते आणि मी कानासाठी व्हाईट कलरचे स्टोन वापरलेत। असे जशी तुमची इच्छा त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता। लोडे किती छान दिसतात बघा। आता हे लोडे कसे बनवायचे हे थोडक्यात सांगते। लोड्यासाठी असा हा चौकोनी कापड कट करून घ्यायचा। याची साईज अशी 4 आहे आणि अशी 5 आहे। तुम्ही 5-5 साईजचंही घेऊ शकता, 4-4चं पण घेऊ शकता। मी मात्र ही अशी 4 घेतली, अशी 5 घेतली। त्यानंतर कापड उलटं करायचं, ओके, शिलाई मारून घ्यायची। त्याच्या अगोदर विसरले सांगायला, इथून मध्यभागावरून ही जी लेस आहे ती सरळ कापडावरती लावून घ्यायची आहे। आता ही लेस तुम्ही समोसावालेही वापरू शकता, तुम्हाला जर हवी असेल तर ही सुद्धा लेस वापरू शकता, जशी तुमची इच्छा। त्यानंतर कापड उलटं करायचं, ओके, इथून शिलाई मारायची। त्यानंतर इथून तुम्हाला असे उलगडत जायचं आहे, मग तुमचा आकार होईल अगदी असा आणि ही शिलाई जाईल आतमध्ये। यामध्ये तुमच्याकडे जो काही कापूस विकत मिळतो, स्पंज वगैरे, ते भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिवून या पद्धतीनं बनवायचं आहे। हे बनवल्यानंतर इथे थोडंसं आपल्याला शिवल्यामुळे धागा राहतात, त्यामुळे इथे आपल्याला स्टोन लावून घ्यायचे। बाजारपेठेमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे स्टोन मिळते। स्टोन नसतील तर तुमच्याकडे छोटे छोटे मणी असतील तर ते मणीही तुम्ही लावून घेऊ शकता। त्यानंतर कानासाठी टोपी। किती सुंदर आहे बघा। आता मी गुलाबी का केली तर नेटच्या कापडाचं येलो कलर मला भेटला नाही बाजारपेठेत, म्हणून मी गुलाबी कलरची केलेली आहे। तुम्हाला जर येलो कलर भेटला तर येलो कलरची करा, खूप छान दिसते ही टोपी आणि गुलाबी कलर आणि येलो कलर खूप मॅचिंग होतो, म्हणून असं बनवलेलं आहे। त्यानंतर कानासाठी भरजरी वस्त्र। दिसलं का? इथं आपला काना असणार आहे। हे कानांसाठी 2 अशा अडकून ठेवायचं आहे आणि हे गोल मी कट करून घेतलं आणि व्हिडिओमध्ये दिसतं का? हां,
इथं आपल्याला काना ठेवायचा आहे असा, आणि ही जो ड्रेस आहे ह्याला फक्त गोल कट करून घेतल्यानंतर मधी कट करून घेतलं, पाठीमागं तुम्ही अस्तर लावू शकता किंवा असंही कट करू शकता, नंतर भोवताली अशी गोल ही वाली लेस लावून घेतलेली आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जशी लेस लावायची ती लेस लावून घ्यायची. आणि त्यानंतर इथे अशी मी परत लेस लावलेले, इथे कानाचे हात अडकवायचे आहेत आणि यानंतर हे छानसं असं गोकुळ अष्टमीसाठी वस्त्र तयार होणार आहे. कसं वाटतं बघा, खूप छान वाटतंय ना. आणि जसं तुमची कानाची साईज असेल त्यावरती डिपेंड करतं की तुम्ही कसं वापरायचं आहे किंवा कुठली साईज घ्यायची आहे. खूप छान दिसतं. आणि मी इथं असं बटन पण लावून घेतलेलं आहे, एक प्रेस बटन, जेणेकरून हे प्रेस बटन आहे, इथं प्रेस बटन दिसतं का तुम्हाला, जेणेकरून कानाला ड्रेस घातल्यानंतर खूप छान दिसेल. आता हा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं बनवलेला ड्रेस आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, याचबरोबर अजून काही व्हिडिओ तुम्हाला हवे असतील किंवा काही नवीन कानासाठी वस्त्र वगैरे हवे असतील ते प्लेटा टाईपचे, तरी सुद्धा मला सांगा. ते व्हिडिओ कसे बनवायचे, त्याची मेजरमेंट कशी घ्यायची, हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत जाईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.